नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनला आता बेस्ट फादर बनायचं असतं आणि याचसाठी तो लॅपटॉप घेऊन बसलेला असतो आणि सर्च करतो की मला बेस्ट फादर बनायचं आहे, त्यासाठी मला काय काय करावं लागेल. त्याने आता जे काही बघितलेलं असतं त्यानुसार आता त्याला एक एक गोष्टी ना लिहून ठेवायच्या असतात आणि सायलीसाठी ना तेवढं सगळं काही करायचं असतं. आणि त्यातच जो व्हिडिओमधला पॉडकास्टमधील जो माणूस आहे ना तो एक गोष्टी ज्या आहे त्या पॉइंटने समजावून सांगत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी पॉइंटने समजावून सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र एक पॉइंट्स जे आहे ना ते व्यवस्थितपणे लिहून घेत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की सगळं काही व्यवस्थित नोट डाऊन करून घेतलं तर ते आपल्यासाठी चांगलं असेल. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की तेच आता इकडे सायली जी आहे ती अस्मिताकडे गेलेली असते. तिच्याशी बोलायला तिला विचारत असते की काय झालं, ठीक तर आहेस ना, काही प्रॉब्लेम येतोय का, सचिन भाऊजीमुळे तुला त्रास होतोय का, असंही आता ती विचारत असते. तू त्या माणसाचं नाव का काढतेस, मला त्या माणसाला बोललं तरी ना कंटा येतोय, राग येतोय, म्हणजे बघ त्याचा आणि माझा काही संबंध नाहीये, मग कशाला ना उगाच त्याला म्हणायचं की तो कुणी माझा लागतो म्हणून, त्याला ना काही भाऊजी वगैरे बोलायची गरज नाहीये. आणि मला ना त्या विषयावर बोललं ना की नुसती चिडचिड होते. त्यावर सायली आता विषय बदलून तिला म्हणत असते की हो मला कळतं, पण माझा ना जरा काम होतं ग, मला सांग ना, तुला सुद्धा तुझ्या प्रेग्नन्सीमध्ये असा त्रास व्हायचा का, म्हणजेच तुला सुद्धा या सगळ्या या गोष्टी जाणवायच्या का मला. तर ना असं सारखं मळमळत दुसरीकडे अर्जुन आता सगळे पॉइंट्स लिहून घेत असतो. एक बाप म्हणून पॉडकास्टमध्ये काय काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जात असतात ना, मध्ये हेही सांगितलं जातं की एक बाप म्हणून आपल्याला जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नंट असते तेव्हा म्हणतात ना की वी आर प्रेग्नेंट, म्हणजे त्यावेळेला आपण दोघेही जण प्रेग्नेंट असतो, आईसुद्धा आणि बापसुद्धा. आणि त्यामुळेच ना ते सबळ लिहित असताना तो विचार करतो की हो बरोबर, आता मला जसे साई प्रेग्नेंट आहे तसं स्वतःही समजलं पाहिजे की मीही प्रेग्नेंट आहे आणि त्याच गोष्टी तशाच पद्धतीने मला फॉलो करायला लागणार आहेत. आणि मग काय काय करावं म्हणजे तेव्हा प्रेग्नन्सी बाईला खुश वाटेल, आनंदी वाटेल. आणि त्या सगळ्या गोष्टी तो एक करून डायरीमध्ये लिहून घेत असतो, कारण त्याला ना आता सायलीसाठी परफेक्ट नवरा आणि बायासाठी परफेक्ट बाप बनायचं असतं. आणि त्यासाठी त्याची ही सगळी काही हजामत सुरू असते. दुसरीकडे अस्मिताला आता इशायली म्हणत असते की सांग ना, मला ना मध्यंतरी ना खूप जास्त त्रास होतोय, मला उलट्या होतात, पण मला कळत नाही की यावर सोल्युशन काय. मग आतास मिता म्हणते की बघ, प्रत्येकाची प्रेग्नन्सी सारखी नसते, थांब तुला तरी सांगते, मला थोडाफार व्हायचा, जास्त व्हायचा नव्हता. तू कपाट खोल बघतोय, त्याच्यामध्ये हे इन्हेलर आहे, मला जर असं मळमळायला सारखं झालं ना की मी ना फक्त या इन्हेलरचा सुगंध घ्यायची तेव्हा मला बरं वाटायचं. तेव्हा आता सायली म्हणत असते की फक्त याच्याने तुम्हाला बरं वाटायचं, तुम्हाला सांगू का, मला ना पूर्णा आजीने सुद्धा ना एक अत्तर दिलं होतं, त्यामध्ये त्या महिमा मला बोलल्या होत्या की याचा सुगंध घेतल्यावर तुला बरं वाटेल, पण नाही त्याचा सुगंध घेतल यावर मला काही बरं वाटलंच नाही, उलट आहे ना मला आणखीन त्रास झाला, म्हणून मला नको वाटते, म्हणजे मला ना या छोट्या छोट्या गोष्टीने नाही हे होते, काय माहिती काय करणार. हे बाळ खरंच ना एवढा वैताग आलाय ना या सगळ्याचा की काय बोलू. मग आता सायली आणि अस्मिता बोलत असतात. सायली सांगत असते की मला ना भयंकर सा त्रास होतो, पण आता हे बाळ कसं असणार आहे ना खरंच कळत नाहीये, म्हणजे आताच इतका त्रास देत्य. त्यावर अस्मिता आणि सायलीची जरा नोकझोक होत असते. खूप छान अशा दोघी हसत असतात. सायलीलाही आवडत की अस्मिता इतकी छान मनमुरादपणे हसते आणि तिच्या चेहऱ्यावरची ही स्माईल बघून ना सायली ही धन्य झालेली असते.
तेवढ्यात अस्मिताचा फोन वाजतो. अस्मिताच्या फोनवर चैतन्याचा कॉल आलेला असतो. सायली म्हणते की चला होऊ द्या तुमचं, मी येते. आणि असं बोलूनच ना सायली आता बाजूला जाते. सायली आता तिकडून जाते तर दुसरीकडे मात्र अर्जुनच अजून पॉडकास्ट ऐकणं सुरूच असतं. अर्जुनला आता सांगितलेलं असतं त्या पॉडकास्टमध्ये की तुम्हाला एक उत्तम बाप बनायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्या बायकोला खुश करा. बायकोला ज्या ज्या काही गोष्टी आवडतात त्या सगळ्या काही गोष्टी द्या. तिथूनच तर खरी सुरुवात होत असते. आणि बाळ आपल्याला अनुभवत असतं, बाळ आपल्याला बघत असतं. आणि या सगळ्या काही गोष्टी अर्जुन जेव्हा नोट डाऊन करून घेतो तेव्हा म्हणतो की या पॉडकास्टचा मला आता उपयोग होणार आहे. आणि तेव्हाच तो म्हणतो की चला आता मला अशाच पद्धतीने काम करायला हो. आता या सगळ्या गोष्टी नोट डाऊन तर करून घेतलेल्या असतात, तशाच आता फॉलो अप करायच्या असं त्याचं ठरलेलं असतं. दुसरीकडे चैतन्य आणि अस्मिता हे दोघेही जण एका कॅफेमध्ये भेटलेले असतात. आणि जेव्हा त्या कॅफेमध्ये भेटून गप्पा मारत असतात ना तेव्हा अस्मिताला खूप बरं वाटत असतं. चैतन्य सोबत बोलून चैतन्य ही अगदीच तिच्याशी मनमुखेपणाने बोलत असतो. त्यालाही माहिती असतं की अस्मिताईचा मूड जो आहे तो ठीक करायचा असेल तर तिला बाहेर घेऊन जायला लागेल. अस्मिता ही आता एकदमच ना खुलून हसत असते. आणि या सगळ्या गोष्टी बघून ना चैतन्याला रिलॅक्स वाटत असतं. पण या दोघांवर लक्ष ठेवायला सचिनही असतो. सचिनने आता चक्क या दोघांच्या एकत्र मोबाईलमध्ये फोटो काढलेला असतो. त्याला असं वाटत असतं की चला पुरावा तर मिळाला, म्हणजे मी आता हा पुरावा दाखवू शकतो ना कोर्टामध्ये. कारण त्याला असं दाखवायचं असतं की इज्जत अखेर आहे आणि ही मला सोडते. मग तेव्हाच तो आता तिथे असलेला कॅसुद्धा निरीक्षणात घेतो. तो म्हणतो की हीच ती संधी आहे आपल्याला योग्य ती वेळ मारून यायची. आणि मग तो तिथे जातो आणि चैतन्याची कॉलर धरत चैतन्याला म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली, हा तुला जराही काही लाज वाटली नाही. तुला हे सगळं करताना असंही आता रागारागात म्हटलं जात असतं. तिथे जी अस्मिता असते ती सचिनला म्हणत असते की सचिन हे सगळं काय करतोय, लोक बघतायत, सोड. त्याला पण आता चैतन्यसुद्धा सांगत असतो की बरोबर आहे ना, काय चाललंय हे मला आताच्या आता सोड, नाही तर याचे परिणाम वाईट होतील. पण सचिन कुठे ऐकतोय. सचिनने आता जोरातच चैतन्याला ढकललेलं असतं. बिचारा चैतन्य तिथे असलेला खालीच तिथे जाऊन पडतो. आणि जेव्हा तो तिथे खाली पडला जातो ना तेव्हा त्याच्या डोक्याला वगैरे लागतं. तेव्हाच आता चैतन्य पुन्हा उठून उभा राहतो आणि त्याला म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची, मला मारायची. मग आता चैतन्याला सुचिन लाताबुक्याने मारायला सुरुवात करतो. बिचाया चैतन्याला खूप जास्त त्रास होत असतो. तरीसुद्धा तोंडाने एकही शब्द तो बाहेर काढत नाही. अस्मितासाठी सगळं सहन करत असतो. इकडे आता अर्जुनने पूर्ण सायलीच्या आवडीचं जे जे काही लागत सायलीला ते सगळं काही ऑर्डर करून ठेवलेलं असतं आणि टेबलवर व्यवस्थित पूर्णपणे मांडून ठेवलेलं असतं. तेच आता कल्पना आणि प्रताप तिथे येतात आणि आता विचारतात की काय रे, तू तर आता वकिली सोडून दिलीस का आणि तू आता चेफ वगैरे झालायस का. त्यावर तो म्हणतो की हो, आजच्या नंतर तुम्हाला माझे वेगवेगळे रूप पाहायला मिळतील. ते काय आहे ना, मला सायलीसाठी सरप्राईज ठेवायचं होतं आणि हे सायलीसाठीच मी केले. आजच नाही, मी रोजच करणार आहे. कारण सायलीला खुश ठेवायचं असेल, बाळाला आनंदी ठेवायचं असेल तर असं काहीच करावं लागणार आहे. आता एवढं तर सगळं झालंय, पण आता सायलीला सरप्राईजही मला द्यायच. मी पटकनच ना सायलीला घेऊन येतो, म्हणजे कसं सायलीला एवढे सगळे पदार्थ बघून ना खुश वाटेल. आणि हे पदार्थ तिच्या सगळ्या आवडीचे आहे आणि खास आज तिच्यासाठीच मी हे सगळं मांडून ठेवलेलं आहे. मग आता इकडे कल्पना अर्जुनला बोलत असते की अरे सावकाश, पण कुठे. अर्जुन ऐकतोय. अर्जुन घाईतच गेलेला असतो. मग आता कल्पनाला प्रताप म्हणत असतात की हे असं होणारच, कारण आता तो पहिल्यांदा वापतोय ना, त्याला तो आनंद आहे आणि काय आपण जे आहे ते बघत राहायचं. काय करतोय अर्जुन
ते इकडे आता सायलीला अर्जुन बाहेर घेऊन आलेला असतो. त्या पसेजमध्ये असतात दोघेही जण. अर्जुन सनीला सांगत असतो की चल बायको, आज तुझ्यासाठी सरप्राईज आहे. सायली म्हणत असते की काय हो, तुम्ही काय चाललंय तुमचं? मग आता अर्जुन म्हणतो की चल ना पटकन. सायली म्हणते की पटकन एवढं फास्ट का? मग आता अर्जुन म्हणतो, अरेचा कळच नाही, तू प्रेग्नेंट आहेस ना? थांब, मी तुला उचलून घेऊन जातो. सायली म्हणते की तुम्हाला म्हटले ना, या अशा काळामध्ये कसे उचलून घ्यायचं नसतं, काही गोष्टी करायच्या नसतात. मग आता तो म्हणतो की ठीक आहे, चल मग तुला जसं चालायचं तसं हळूहळू चल, पण चल. मग आता अर्जुन सायलीला डायनिंग टेबल जवळ घेऊन जातो. जेव्हा आता सायली डायनिंग टेबल जवळ पोहोचते तेव्हा ती बघते एवढे सगळे पदार्थ बघून सायली म्हणत असते की हे सगळं काय आहे? अर्जुन म्हणतो की बायको, हे सगळं तुझ्यासाठी आहे, तुझ्या आवडत्या रेस्टॉरंटमधला तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ बघ, तुला आवडतायत ना? आणि मला तुझ्यासाठी एवढं तर करायचंच होतं, म्हणूनच मी एवढं सगळं काही केलं. बघ, आवडले ना? त्यामध्ये असतात बिस्किट्स, त्याचसोबत केक, पेस्ट्री आणि त्याचसोबत इडली. तिला जे काही गोष्टी आवडतात त्या सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट करून ठेवलेली असते. अर्जुन म्हणत असतो की चल बस बायको, कुठून सुरुवात करणार आहेस तेवढं फक्त सांग. पण आता माझ्या परीने मला जेवढं जमतं तेवढे प्रयत्न केले, पण बघितलंस ना, सगळ्यातच मी फेल गेलो. म्हणजे अजूनही सायलीला त्रास होतोच आहे. सायलीला कोणता सुगंध चालत नाहीये, काय करावं खरंच कळत नाहीये. सायलीसुद्धा आता बेचैन झालेली असते. मग दुसरीकडे सायलीला सांगितलं जातं की आपण डॉक्टरांकडे जाऊया. अर्जुन म्हणत असतो, पण सायली म्हणते अर्जुनला की 3 महिन्यात हा होणारा त्रास आहेच, डॉक्टरांनी सुद्धा सांगितले. त्यावर औषध घेऊन काय करणार आहोत, यावर काहीतरी वेगळं काहीतरी बघायला हवं. मला कशाने त्रास होणार नाही याचाही विचार ती करत असते. इकडे आता सायलीला आनंदी ठेवण्यासाठी, खुश ठेवण्यासाठी विमलचे सुद्धा प्रयत्न चालू असतात. म्हणजेच ना, विमलने सुद्धा आता बाहेरून काही फुलं वगैरे आणलेली असतात आणि त्याचा सुगंध सुद्धा दिला जातो. म्हणजे फुलांच्या सुगंधाने तरी सुद्धा थोडाफार काही वाटते का हे बघूया म्हणूनच तिने आणलेली असतात. पण त्याच्याने सुद्धा सायलीवर काहीच परिणाम पडत नसतो. सायली म्हणत असते की नाही, लांब न्याबरोबरला मला त्रास होतोय. आणि त्या सख्यांमध्ये ना, तिची चिडचिड ही भयंकर अशी होत असते. आणि जेव्हा ती चिडचिड करत असते ना, तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की बायको, तुला इतका त्रास होतोय ना, म्हणून मला असं वाटतं की तू आराम कर. सायली आता आराम करायला उठून जाणार ना, तेच आता अश्विनचा फोन आलेला असतो. अश्विनचा फोन आल्याबरोबर सायली म्हणते की अश्विन भाऊजींचा फोन आहे, थांबा मी स्पीकरला टाकते. मग आता सायली फोन स्पीकरला टाकते आणि अश्विन सोबत बोलत असते की अश्विन भाऊजी बोला ना, काय झालं आहे? त्याच वेळेला अश्विन म्हणत असतो की मी फोन यासाठीच केला की सायकिट्रिस्ट येणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला सांगितलं, कारण आपल्याला त्या वेळेला ना पूर्णांना सोबत असणं गरजेचं आहे, कारण हे जरा वेगळी ट्रीटमेंट आहे आणि तेव्हा तिला त्रासही होऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगायला फोन केला की तुम्ही तयारीत रहा. त्यावर आता सायली म्हणत असते की ठीक आहे, पण डॉक्टर कधीपर्यंत येणार आहे? काही कळलंय का नाही डॉक्टरांना? आता मी सांगेन, आधी मी आपलं बघितलं की आपण सगळेजण रेडी आहोत ना, मग आता आपण तसं बोलवून घ्यायला. प्रताप म्हणत असतात, पण तुला वाटते का या सगळ्याचे काही परिणाम होतील? त्यावर आता म्हटलं जातं की हो, बघूया काही होत्य का. तेवढ्यातच ना, आता दारा चैतन्य आणि अस्मिता आलेले असतात. चैतन्य आणि अस्मिताला आता अशा परिस्थितीत बघून ना सगळ्यांनाच धक्का बसतो. म्हणजे कोणीच विचार केला नव्हता होता की हे सगळं काही एवढ्यापर्यंत घडेल, पण हे सबळ काही बघून ना खूप मोठा धक्काच ना आता सगळ्यांना बसलेला होता. आणि हे सगळं कसं काय झालं असं देखील विचारलं जातं. तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इथे प्रिया जी आहे ती म्हणत असते
की तुम्ही जेलरशी बोललात का? त्यावर हो, आमच्या जेलर सोबत बोलणं झालेलं आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला लेटर लिहिता येणार आहे. लेटरमध्ये काय काय लिहायचं आहे ते पण सांगा आम्हाला. तसं सगळं काही लिहायला का तुम्हीच लेटर लिहून देताय? हो, मला कल्प पण सुभेदारच्या नावाने लेटर लिहायचे आहे असंही ती आता म्हणत असते. मग ते लेटरसाठी सगळ्या काही गोष्टी ज्या आहे, पेन पेज हे सगळं काही आणायला ती हवालदार तिकडून गेलेली असते. मग आता मला माहिती आहे ना, या सगळ्या गोष्टींमुळे ना माझाच फायदा होणार आहे. या लोकांना असं वाटत असेल, पण आता जेव्हा कपिला कळेल ना की माझ्याकडे बाय आहे, तेव्हा बघ ना ही कल्पी माझा स्वीकार करेलच असंही आता त्याहीला वाटत असतं. म्हणून प्रिया जरा जास्त हवेत असते. दुसरीकडे आता चैतन्याला ज्या काही गोष्टी झालेल्या असतात, म्हणजे सचिनने मारलेलं असतं आणि हे सगळं काही आता इकडे येणारी अस्मिता सांगत असते, म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळे झालंय. खरं तर सचिनला मी माझ्यासोबत घेऊन गेले होते माझा मूड रिफ्रेश होण्यासाठी. त्याने माझ्यासाठी छोटेसे प्रयत्न केले. आम्ही दोघंजण बाहेर गेलो होतो मोकळ्या हवेत. मग मला असं वाटलं की या सगळ्यांनी मला बरं वाटेल, पण या सगळ्यांनी चैतन्याला त्रास झाला. चैतन्याला काय काय सहन करावं लागलं आणि ते सगळं मला नकोसं वाटते. हे सगळं माझ्यामुळे झालंय असंही आता अस्मिता म्हणत असते. अस्मिता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलत असते ना, तेव्हा चैतन्य अस्मिताला म्हणत असतो की ताई, तूच वाईट वाढून नको घेऊस. तुला तर माहिती आहे ना तो माणूस कसा आहे, कसा विचार करतो. तेव्हाच ना आता अर्जुन म्हणतो की त्याची कंप्लेंट करायला पाहिजे होती. तेव्हाच सावंत इन्स्पेक्टरला फोन करायला पाहिजे होतास तू. चैतन्य त्यावर आता तर मी त्याला सोडत नसतो. आणि असं बोलूनच ना आता तो बाहेर पडत असतो. पण तेव्हाच ना कल्पना त्याला थांबवते. कल्पना म्हणत असते की अर्जुन शांत हो, डोक्यात राग घालून घेऊन काहीच होणार नाहीये. थोडा काही गोष्टी ना शांतपणाने घे असं देखील आता म्हटलं जातं. तेव्हा चैतन्यही म्हणत असतो की हो, तो सचिन आहे ना इतका भयंकर आहे ना की तो काही करतो बघितलंस ना. आजही पण त्याला हलक्यात नाही घ्यायचं कोर्टात, तर उद्या आपण बघूयाच असंही त्यांचं ठरलेलं असतं. पण आता त्याने सुद्धा बरोबर पुरावे मिळवलेले असतात. का तर त्याला ना आता अस्मिताला बदनाम करायचं असतं. अस्मिताला बदनाम करण्यासाठीच त्याचे हे सगळे प्रयत्न सुरू असतात. तेच आता पुन्हा एकदा अश्विनचा फोन येतो आणि अश्विन आता फोनवर सांगत असतो की माझं डॉक्टरांशी बोलणं झालंय, त्या थोड्याच वेळात येणार आहे. सो तुम्ही सगळे जण फ्री रासायली. म्हणत असते की हो चालेल चालेल, आम्ही आहोत फ्री, तुम्हीही लवकर अश्विन भाऊजी असंही आता सायली अश्विनला सांगत असते. मग आता इथे आता ड्रेसिंग करण्याची वेळ येत असते, कारण खूप हाताला सुद्धा लागलेलं असतं ना चैतन्याच्या. म्हणूनच आता अर्जुनने ड्रेसिंग करण्यासाठी टल आणि हे सबळ काही आणलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत की साक्षी जी आहे ती डॉक्टरांकडे गेलेली असते आणि साक्षी डॉक्टरांकडे जाऊन आता म्हणत असते की मला लवकरात लवकर माझी पूर्णपणे प्लास्टिक सर्जरी करायची आहे. डॉक्टर म्हणतात की तुम्ही खरंच या संगीसाठी तयार आहात ना, पूर्णपणे तयार आहात ना. म्हणजे या सर्जरीमध्ये थोडाफार त्रासही होत असतो. म्हणजे बघा थोडासा, म्हणजे कसं, जर पर्टिक्युलर सर्जरी कशाची करायची, नाकाची करायची, तोंडाची करायची, ओठांची करायची, प्रत्येकाची सर्जरी असते ती वेगवेगळी असते. आणि तुम्हाला कोणती सर्जरी करायची ती सांगा. पण ती आता म्हणते की मला ना माझा हा चेहरा पूर्णपणे बदलून टाकायचा आहे आणि त्यासाठी मला ही प्लास्टिक सर्जरी करायची आहे असंही तिने आता डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. जेव्हा तर ती हे सगळं काही म्हणते तेव्हा तिला सांगितलं जातं की ठीक आहे, तुम्ही एक काम करा, आपण ऑपरेशनला आजपासूनच सुरुवात करूया आणि यामध्ये थोडा धोका सुद्धा असू शकतो, त्यामुळे चालणार आहे तुम्हाला हे सगळं. हो का नाही चालणार? चालेल ना, या सगळ्या गोष्टी चालतील. फक्त मला तुम्ही जे काही करायचे आहे ते सांगा. मग इथे साक्षी खुश असते. साक्षी म्हणते
की आता एकदा का मी प्लास्टिक सर्जरी केली की अर्जुनच्या तावडीतून मी वाचेन अर्जुन मला कधीही शोधू शकणार नाही. इकडे आता सायलीच्या वासवासाच प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं. तिला त्रास होत असतो. सगळीजण प्रयत्न करत असतात की काय करावं, हे दिलं ते दिलं तरीसुद्धा तिला मळमळण काही थांबत नसतं. तेच आता अर्जुन म्हणतो की मॉम काय करायचंय, मला ना टेन्शन येतं, हे त्रास होणं थांबतच नाहीये. मग तेवढ्यातच ना आता प्रतिमाचा फोन आलेला असतो कल्पनाच्या फोनवर. मग आता कल्पना फोन उचलते आणि मग कल्पना म्हणत असते की हा बोल ना. प्रतिमा सांगत असते की अगं खरं तर सायलीची गुड न्यूज कळवली, सायलीला भेटायला यायचं होतं, पण तू मागे बोलत होतीस ना, तिला त्रास होतोय सारखा आत्मीचा त्रास थांबलाय काग असंही आता प्रतिमा बोलत असते. त्यावर आता कल्पना म्हणत असते की नाही ना गाज तर इतका तिला त्रास होतोय ना, सगळं या वासाने त्रास होतोय अक्षरशः. नाना ती मळमळ करून उलटी करते. अगं इतकंच ना, थांब. मग आता इथे मात्र प्रतिमा हसत असते. त्यावर आता लगेच अर्जुन म्हणत असतो की प्रतिमा त्या सांग ना काय करू, पूर्ण त्रास होतोय तिला. असेही आता अर्जुन सायलीबद्दल बोलत असतो. तेच प्रतिमाहत्यांना हसू येतं. प्रतिमाहत्या जशा हसू लागतात ना तस आता अर्जुन म्हणतो की काय प्रतिमाहत्या, तू अशी हसतेस का, तू असं का वागतेस, सांग ना काय झालं आहे. त्या सांगतात की हे सगळं काही प्रेग्नन्सीमध्ये होत असतं, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, थांब मी तुला सांगते, मला सुद्धा असाच त्रास व्हायचा. काय कल्पना विसरलीस का, प्रेग्नन्सीच्या वेळेला मी सुद्धा तुमच्याकडे आली होती ना, तेव्हा बघितलंस ना मला किती त्रास व्हायचा. अरे तुला सांगते अर्जुन, मलाही सेम सायली सारखाच त्रास व्हायचा तन्वीच्या डिलिव्हरीच्या वेळेला. मग तेव्हा ना मलाही निशिगंधाची फूल आणून द्यायची, मग त्या सुवासाने मला बरं वाटायचं. तुला सांगू, जेव्हापासून मला निशिगंधाच्या फुलांनी बरं वाटायचं ना तेव्हापासून सतत घरात निशिगंधाचीच फूल असायची, नुसता निशिगंधाचा आवाज दरवळत राहायचा. मग आता कल्पनालाही आठवतं. कल्पना म्हणते की हो वरे, अच्छा खरंच की तेव्हा तुला निशिगंधाच्या सुवासाने चांगलं वाटायचं. मग आपण सायलीवर सुद्धा हे प्रयोग करून बघूया. मग आता ही फुलं कुठे भेटतील. अरे इथे माझ्याकडे बरीच झाड लावलेली आहे, मी तुला ती आता सायलीला निशिगंधाची फूल आणून देतात. मग निशिगंधाच्या सुहासाने तिला बरं वाटतं आणि ती म्हणत असते की आता कुठे जाऊन मला बरं वाटते. मग सगळीजण विचार करत असतात की सायलीला प्रत्येक वेळेलाच सगळ्याच सोल्युशन प्रतिमा सारख्याच गोष्टींमुळे का मिळतं, आपण बऱ्याचदा बघितले. मग आता सायली सुद्धा या सगळ्याचा विचार करत असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.